राहुल गांधी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। पुण्यातील SSPMS या ग्राउंडवर होत असलेल्या छात्रों की गूंज या कार्यक्रमामधनं राहुल गांधी तरुणांशी संवाद साधतील। संध्याकाळी 7 वाजता ते विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत। दरम्यान कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येलाच काँग्रेस आणि अभाविपमध्ये एक तुफान राडा झाला होता। भाजपकडनं या कार्यक्रमावर पैसे वाटपाचे आरोप करण्यात आले। त्यामुळे या सर्व प्रकारावर राहुल गांधी काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं असणार आहे। थेट जाऊयात, आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। मनश्री, आपण पाहतोय संध्याकाळी साधारणतः 7 वाजता राहुल गांधी हे त्या ठिकाणी पोहोचतील आणि 7 वाजता ते विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत असं समजतंय। मात्र आताच कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला उत्साह पाहायला मिळतो, जोरदार घोषणाबाजी सध्या परिसरात सुरू आहे। मनश्री, सध्याच्या वेळेला बघताय की हे मैदान आता हळूहळू भरायला लागलेलं आहे आणि इथे तरुणींकडनं मोठ्या प्रमाणावरती गर्दी केली जाते आणि तरुणांकडनं घोषणाबाजी सुद्धा केली जाते। सोबतच अनेक तरुणी आणि सोबत त्यांच्या बरोबर असणाऱ्या त्यांच्या घरातल्या ज्या इतर महिला आहेत त्या सुद्धा आल्या आहेत। तरुणींसोबतच आलात तुम्ही इकडे? आम्ही तरुणींसोबतच आलोय, कारण राहुल गांधी हे महिलांच्या विरुद्ध जे अत्याचार होत आहेत त्याच्याबद्दलही लढतायत। महिलांना आज समानतेचा दर्जा मिळत नाहीये। ज्या ठिकाणी पुरुषांना 100 रुपये वेतन असतं तिथं महिलांना 74 रुपीज दिलं जातं। आणि राहुल गांधींसारखा नेता जो विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे, महिलांच्या विरुद्ध जे अत्याचार घडतात त्यांना वाचा फोडणार आहे, त्यांचं समर्थन करण्यासाठी आम्ही आलोय। कारण पुढच्या पिढीला चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे, हे शिक्षण चांगलं मिळावं, पेपर फुटी होऊ नये। जंतर मंतरला जे झालं त्याचा निषेध करायला आणखी नाही काही इकडे आपण बघतोय की तरुणींकडनं घोषणाबाजी होताना दिसते। राहुल गांधी छात्रों की गूंज, राहुल गांधी छात्रों की गूंज। आतापर्यंत देशभरामध्ये कोट्याला कार्यक्रम झाला, प्रयागराजला झाला, पुण्यामध्ये काय वेगळं बघायला मिळणार आहे? पुण्यामध्ये विशेष हे आहे की राज्यातल्या सगळ्या मुली, आमच्या बहिणी, सावित्रींच्या लेकी आज राहुलजींशी संवाद साधायला पुण्यात येतात। आणि पुणे ह्यासाठी निवडलं की पुण्याला एक ऐतिहासिक आणि शैक्षणिक वारसा आहे आणि आपण पाहतोय की मागच्या अनेक प्रोटेस्टमध्ये मुलींवरती ज्या पद्धतीने लाठीचार्ज झाला त्याचा आवाज आणि त्याचा बदला आणि मुली किती मजबूत आहेत, किती एकजुटीने उभे राहू शकतात, हे आज आम्ही राहुलजींच्या सहभागामध्ये पुण्यात दाखवून देऊ। नक्की इकडे आणखी बघितलं तर हा संपूर्ण परिसर आपल्याला तरुणींकडनं वेढलेला बघायला मिळतो आहे। मात्र सोबतच तरुणांसाठी बॅरिकेडच्या पलीकडे सुद्धा इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे। कुठून आलात तुम्ही सगळ्याजणी आणि हा संपूर्ण भाग फक्त तरुणींचा असणार आहे? तरुण मात्र बाहेर उभे आहेत। आम्ही सगळ्या पुण्याच्याच आहोत, वेगवेगळ्या क्षेत्रातून काम करतोय आणि इथे आलेलो आहोत। आम्हाला एक छोटंसं गाणं घ्यायचं आहे। तर आपण बघतोय की इकडे घोषणाबाजी तर सुरूच आहे, मात्र तिकडे जर आपण बघितलं तर वेगवेगळे पोस्टर्स असतील किंवा बॅनर असतील ते इकडे येताना आपल्याला बघायला मिळत आहेत। वेगवेगळ्या बॅनरच्या माध्यमातून तरुणांचा संदेश हा आपल्याला येताना बघायला मिळतो आहे। विशेषतः तरुणींची तर गर्दी आहेच, मात्र सोबतच तरुणांची सुद्धा या ठिकाणी मोठी गर्दी असलेली आपल्याला बघायला मिळते आणि त्यांच्याकडनं काही पोस्टर्स, काही इंटरेस्टिंग पोस्टर्स आपल्याला दाखवले जात आहेत। पुन्हा एकदा कदाचित आता तुमच्यापर्यंत मी पोहोचू शकत नाही आहे, मात्र एक पोस्टर्स तुम्ही लावलेले आहेत, भावी पंतप्रधान, त्यासोबतच शिवशाहू फुले आंबेडकर आणि व्हॉइस ऑफ जेनझी। काय सांगाल कार्यक्रमाबद्दल? काय सांगाल? राहुल गांधींनाच भेटायला फक्त आम्ही आलो, त्यांनाच फक्त बघायचं आहे आम्हाला, त्यांना पंतप्रधान म्हणून बघायचं आहे राहुल गांधींना। राहुल गांधींचा तुम्हाला आज कार्यक्रमात प्रवेश दिलेला नाहीये, फक्त तरुणींसाठी राहुल गांधींना बघण्यासाठी आलात तुम्ही? जाऊन भेटत नाही, त्याची श्रद्धा मनापासून पाहिजे आणि गांधीची विश्वास इकडे बघतोय की हा जल्लोष आपण बघतो आहोत आणि तरुणींच्या सोबतच आता अनेक जण वेगवेगळे पोस्टर्स घेऊन। तुमच्या हातात काय? राहुल गांधींना पत्र लिहिलंय तुम्ही? राहुल गांधींना लिहिलेलं पत्र, किती पानी पत्र आहे? किती पानी पत्र आहे? 15 पानी पत्र आहे। आणि हा आणखीन एक पोस्टर्स वेगवेगळ्या पद्धतीने
पद्धतीचे पोस्टर्स इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. खरं तर राजकीय परिभाषा जेनझीची जी बदलत चाललेली आहे तीच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. सोबतच राहुल गांधी यांच्या येण्याची देखील प्रतीक्षा केली जाते आणि त्याच्यामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत केवळ तरुणींसाठी एका बाजूला कार्यक्रम आणि दुसरीकडे तरुणांची सुद्धा मोठ्या संख्येनं असणारी गर्दी हे सध्याच्या घडीला पुण्यातलं चित्र बघायला मिळतं आहे. ज्या बाजूला मी उभी आहे तिकडे सगळ्या तरुणी आहेत आणि बॅरिकेडच्या बाहेर मात्र अनेक तरुणांनी सुद्धा गर्दी केलेली आहे. सोबतच एका वेगळ्या पद्धतीच्या ड्रेस कोडमध्ये टी शर्टमध्ये इथल्या सगळ्या मुली आपल्याला बघायला मिळतात आणि या सगळ्या जेनझी तरुणी आहेत ज्या कार्यक्रमात. कुठून आलात तुम्ही? SNBP कॉलेज. अच्छा, पुण्यातला आहात सगळ्या? बरं, आज कोणत्या उद्देशाने आलेला आहात? राहुल गांधींना बघण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी आलात का? प्रोग्राम अटेंड करायला. बरं, त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण टी शर्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण अंदाजामध्ये आज या सगळ्या तरुणी इथे जमलेल्या आहेत. काही क्षणांमध्ये कदाचित राहुल गांधी हे प्रस्थान करतील आणि कार्यक्रमस्थळी येतील. सुरुवातीला काही सांस्कृतिक कार्यक्रम होतील आणि त्यानंतर तरुणींशी थेट संवाद राहुल गांधी साधतील.